पहिला चेंडू आपण पाहतो शतरक्षक मिड ऑन रिझन होता. कोणत्या प्रकारची चुकी नाही. पहिल्या चेंडूवरती मोठा झटका. पहिल्या चेंडूवरती फलंदाज होतोय बाद. सरपंच उपसरपंच चषक मध्ये आपण पाहतो फायनलच्या अंतिम दिवसामध्ये सुरुवात झाली ती पहिल्या विकेटने. संदीप कालन माघारी परतलेत. पहिला झटका आपण पाहतो दिला गेलाय तो जांतरच्या पिंपळी संघाला. नवीन फलंदाज वन डाऊनला पाहतोय संकेत. प्रदीपचा दुसरा चेंडू इथे पाहतो चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाहीये. वन बाउंस चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. रस मिळतील 4. संकेतच्या बॅटमधून येतोय चौकार. चेंडू वाईट पंच देऊ शकतात कारण आपण लाईनच त्या पद्धतीने या ठिकाणी आखण्यात आली. तर पहिला चेंडू विकेट होता. त्यानंतर चौकार आला. त्यानंतर निर्धाव चेंडू आणि इथे आपण पाहतोय खराब चेंडू. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. कट केला चेंडूला 4 धावा आपण पाहतो. चौकासाठी पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय थर्डमॅन झोन मध्ये. संकेतच्या बॅटमधून आणखीन एक दणका 4 धावेसाठी चौकार. हॅलो. तो दुसरा विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. 2 चौकार लागल्यानंतर संकती माघारी परतलाय. झटका क्रमांक दुसरा. पहिलं षटक आपण पाहतोय या ठिकाणी प्रगतीपथावरती. 5 चेंडू 9 धावा आणि 2 विकेट आपण पाहतोय. योगेश दुर्गे आणि संतोष दुर्गे यांकडून पारितोषिक आलंय. 500 रुपयाचा पारितोषिक विकेट हॅट्रिकला. इथे सुरेख फटका चांगला कव्हर आहे. आपण या ठिकाणी पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. आउटफील्ड फास्ट चेंडू जातो सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला शेवटच्या चेंडूवरती चौकार.
तर पहिलं षटक आपण पाहिलं तुटू महिन्याचं पहिलं षटक केलं, 13 धावा जरूर खर्च केल्या, 3 चौकार, एक वाईट चेंडू आला, पण 2 महत्त्वपूर्ण फलंदाज माघारी परतले. पहिला चेंडू होती संदीप आणि 5व्या चेंडूवरती आपण पाहिला गेला संकेत माघारी आले. प्रकाश भागीत आपण पाहतो दुसरं षटक घेऊन येतोय, 13. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. प्रकाश भागीत गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. समोर आहे तो रोहन फलंदाज. साहिल चांगली आपण पाहतो सुरुवात केली, एक चौकार साहिलच्या बॅटमधून जरूर आपण पाहतोय. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती 4 धावा आपण पाहिल्या गेल्या, 13 धावा फलकावरती आहेत. इथे पाहतो सुरेख फटका, षटकार आपण पाहतो या ठिकाणी 6 धावा. चांगला फटका आपण पाहतो. पहिला चेंडू होती प्रकाश भागीतच्या गोलंदाजी हल्ला चढवला आहे रोहनने आणि त्याच्या बॅटमधून 6 धावा आपण पाहतोय. सुभाष दादा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचंही मनापासून अधिक स्वागत. हलक्या हाताने ग्लान्स केला चेंडूला, एक धाव आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती 20 आकड्यावरती. सुरेख चेंडू, कमबॅक पाहिलं गेलं, 20 धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती. सुरेख फटका पाहिला गेला चेंडूला आणि बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सचिन होता त्या ठिकाणी, डोक्यावरून चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. 4 धावा, स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अफलातून फटकेबाजी आपण पाहतोय. जरी 2 विकेट आपण पाहिले होते, पण साहिल आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय रोहन चांगली कामगिरी या ठिकाणी. साहिलच्या बॅटमधून 3 चेंडू 8 धावा आपण पाहतोय, तर रोहन 2 चेंडू 7 या आकड्यावरती खेळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्ड 24, 2 बाद 24 धावा. उलटा चेंडू होता, ग्लॅन्स केला चेंडूला, हलक्या हाताने फाईन शॉट, चेंडू सीमारेषा पार, रन्स मिळतील 4. बॅक टू बॅक प्रकारच्या गोलंदाजीवरती लगावतो साहिल, चौकार.
चांगला फटका आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रदीपला आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. सिंगलने आपण पाहतो स्कोर कार्ड अग्रेसर होतो. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 3 बाद 29 धावा आपण पाहतोय. तर पाहतो आपण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब होतोय. थोडंसं फंबल आपण या ठिकाणी पाहायला गेलं. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतो. 2 धाव्याने स्कोर कार्ड धावसंख्या आपण पाहतोय 31 या आकड्यावरती. इथे पाहतोय सुरेख चेंडू आपण आणि संतोष दुर्गे यांकडून विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तीन चेंडू आणि 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रदीप चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू सुरेख फेकलेत. चौथा चेंडू हलक्या तर एक लान्स केला चेंडूला. शॉर्ट थर्ड मॅनला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक रोशन आपण पाहतो. भुईर स्ट्राईकला आहे. 31 धावा आहेत. 4 चेंडू झाले. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे त्रिफळाची होतोय. लाजबाब गोलंदाजी प्रदीपची. जे पाहिजे होते साध्य करत असताना रोशनच्या पारीचा अंत करतोय. पाहतोय अफलातून गोलंदाजी प्रदीपची. या मैदानावर होत असा गतिमान चेंडू होता. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होत आहे. 10.33च्या सरासरीने आपण पाहतो 31 धावा धावफलकावरती आहेत.
इथे पाहतोय थोडं जमीन लगत आपण पाहतो बॅकफूटवरती गेला होता, पंच केलाय, बराच काल चेंडू हवेमध्ये होता. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा, 2 धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती. इथे पाहतोय व्हाईट चेंडू, प्रतिवर एक बाउन्स आपण पाहतोय. इथे पाहतोय जेल ड्रॉप या ठिकाणी होते. व्हाईट चेंडू याच्या अगोदर होता, त्यानंतर पाहिलं गेलं. अमर या ठिकाणी धावबाद होतोय. फटका क्रमांक 5 आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतो बरेच चेंडू शिल्लक आहेत. इथे गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतो किरण. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक या ठिकाणी त्याच्या आधी प्रकाश बागीत आपण पाहतोय. खूप मोठा पल्ला त्या ठिकाणी आपण पाहतो गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात होता. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4थं षटक प्रगती होतं. 3 षटकामध्ये आपण पाहतो चांगली धावसंख्या होती. इथे 4 चेंडूमध्ये बांधून ठेवलं, कोणत्या प्रकारचा मोठा फटका घेऊन देत नाही आहेत आपण पाहतोय. सागर कालन फलंदाज आपण पाहतोय. इथं पाहतोय गेल्याचे सागरला 500 रुपयाचा पारितोषिक असेल. इथं पाहतो सुरेख फटका नावात दम एस के ग्रुपच्या, आणि इथे येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
या दरम्यान पाहतोय रोहनच्या बॅट मधून येतोय आपण पाहतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. त्यावरती आला षटकार धावसंख्या 54 या आकड्यावरती. बघा पारितोषिक लागलं गेलं होतं या ठिकाणी आपण पाहतोय सागरला जो महेंद्रसिंग धोनी यांच्या नंबरवरती मैदानावरती फलंदाजीला इंटर नंबर 7 आपण पाहतोय. पण सलामीला गेला रोहन आता आपला हात खुले करतो. आत्तापर्यंत या पारीमधले 3 षटकार 8 चेंडू आत्तापर्यंत केल्या 8 चेंडूमध्ये 23 धावा अफरातून पारी तो खेळत असताना. इथं पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका अजून एक हाय यूज हँड ब्युटिफुल सिक्सर षटकार. धन्यवाद मास्टर. आतापर्यंत या इनिंग मध्ये 4 षटकार आपण पाहतोय रोहनने लगावलेत. अजूनही या षटकात चेंडू शिल्लक आहेत ते 4. जर पुन्हा एकदा 4 चेंडू 4 षटकार आले तर साई मसने याचा एका इनिंगचा 7 षटकारांचा रेकॉर्ड तुटू शकतो. ज्या 3 आले तो बरोबरी करू शकतो कारण साईने या मैदानावरती लगातार 6 चेंडू 6 षटकार लगावलेत. पुन्हा एकदा सुरेख फटका अजून एक आपण पाहतोय 4था धमाका.
73 धावांचं लक्ष्य. किरण दुर्गे आणि प्रकाश बागी सलामीची जोडी आपण मैदानात पाहतो. या मैदानावरती 30 धावांचा 30 चेंडूमध्ये आपण पाहतो 73 धावांचा पाठलाग या मैदानावरती या अगोदर झालेला आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती सलामीची जोडी मैदानावरती क्लिअर आणि क्वालिटी द बेस्ट क्वालिटी इन द केटीसी क्रिकेट आपण पाहतो. आणि अजिंक्य पवार याचं कौतुक करावं लागेल. सुरेख अशी त्यांची कामगिरी केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतो. इथे पाहतो जोरदार अपील केली जाते. जरूर पंतनी सांगितलं 8 वर्ष या ठिकाणी होत असतो आणि या चेंडू सीमारेषे पार 4 धावींसाठी आला चौकार. तर चांगली गोलंदाजी आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती चौकार कमबॅक करत असताना गोलंदाज केतन ऑपरेटर चेंज झालाय. द चार्मिंग बॉय केटीसी क्रिकेट आणि इथे 2 पायाच्या गॅप मधून चेंडू सीमारेषा पार. चेंडू झालाय फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली सुरुवात. इथे पाहतो सुरेख फटका. इथे क्षेत्ररक्षक रोशन आहे. लाजवाब झेल आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून झेल. फलंदाज बाद. प्रकाश बागीच्या पारीचा अंत आपण पाहतोय या ठिकाणी. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती आपण पाहतोय प्रतीक पिंपळी संघाची का त्यांची 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं होते 9 धावा होत्या. एक फलंदाज बाद होता. इथे आपण पाहतो 4 चेंडूमध्ये 9 धावा आणि एक फलंदाज बाद झालाय. आपण स्क्रीनवरती पाहू शकता केटीसी लाईव्ह इव्हेंटची जादू. अफलातून कव्हरेज आपण करत असताना कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागलं. आर्यन
अफलातून कॅमेरावर त्याच्या माध्यमातून पाहतो फलंदाज या ठिकाणी झेलबाद झाला आणि अफलातून झेल आपण पाहतोय तो पकडला गेलाय. इथे चांगला चेंडू बॅक टू बॅक विकेट ती फळाचित झालाय. रघु झटका क्रमांक दुसरा. खूप मोठा पडला गाठावा लागेल. शतरक्षक आपण पाहतोय करण होता त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केली जातात. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. 11 धावा स्कोर कार्ड वरती 2 फलंदाज बाद झालेत. येणारे 24 चेंडू आहेत आणि आपण पाहतोय विजयासाठी आपण पाहतोय अजूनही 62 धावांची गरज आहे. तो रोशन भुईर आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती पंताच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. पंतना क्रॉस करून समोर फटका प्रदीपच्या किरणच्या बॅटमधून आपण पाहतोय लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये येतो. A1 क्वालिटीचा ब्रँडेड हिट षटकार. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे नो चेंडू. थेट गाडी प्लॅटफॉर्मला न थांबता कारशेट मध्ये रवाना. नो चेंडू भीमर चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. गोलंदाज तयार. फ्रीडचा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी पंच आम्हाला सांगतील खराब चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव. फ्रीड कंपल्सरी असेल. इथे सगळे फटका फ्रीडच्या चेंडू वरती आपण पाहतोय. अफलातून हा यूज अँड ब्युटिफुल सिक्सर.
आता तांबे आपण कॅमेरामॅनचा गुड वर्क. त्यांनी ते क्षणचित्र टिपलंय. सुभाषला कॅमेरामध्ये घेतलं. या षटकातील 3 चेंडू झालेत. पुन्हा एकदा पाडल गेला चेंडूला. चांगला फटका. चेंडू सीमारेषा पार. किरणच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक मल्टी हिट षटकार. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कडे आपण पाहतोय 34 आकड्यावरती. सुरेख फटका आपण या ठिकाणी पाहतोय. इथे जरूर आपण पाहतोय या ठिकाणी 5 आपण पाहतोय. आतापर्यंत पाहिलं गेलं किरण याच्या बॅट मधून आपण पाहिल्या गेल्या. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. सुरेख चेंडू अपील सुरेख होती या ठिकाणी. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 38 या आकड्यावरती आणि 29 धाब्यावरती खेळतोय किरण. आपण पाहतोय 29 धाब्यावरती खेळतोय. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. नवीन आपण पाहतोय चेतन हा गोलंदाजी मार्क वरती आहे. इथे पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे.
धावसंख्या स्कोरकडे आपण पाहतो 40 आकड्यावरती आपण पाहतो किरण अफलातून कामगिरी करतोय 73 धावांचं लक्ष्य आहे अजूनही 17 चेंडू 33 धावांची गरज आहे सर मॅच आपण पाहतो आहे केतन गोलंदाजी मार्कवरती इथे पाहतो चांगला चेंडू निर्धाव चेंडू प्रदीप आपण पाहतो निर्धाव चेंडू खेळत असताना इथे प्रदीपला विचार करावा लागेल कुठेतरी चांगली फटकेबाजी करतो केडी त्याला कुठेतरी स्ट्राईक वरती आणून ठेवावं लागेल इथे पाहतो सूर्य फटका कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सागर चेंडू परत पोहोचता का त्या दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे रस मिळतील 4 इथे आला चौकार शेहेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि विजयासाठी पाहतो 12 चेंडू आणि 27 धावांची गरज डीजे धन्यवाद डीजे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे अमर हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय
दामत संघाचा कर्णधार आणि अंजप संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या. आज आपण पाहतोय तमनाथच्या मैदानावरती एकनाथ माली असणार आहेत. संगीतमय कार्यक्रम त्या ठिकाणी आज आहे. त्या पाहतोय स्कोर कार्ड आपण पाहतोय. ओके सर, यानंतरचा चेंडू फ्री हिट आहे. नरेश शेंडे आणि पांडुरंग मिसाल जरूर आपणास विनंती करत जाईल आपण या ठिकाणी. इथे पाहतोय फ्रीजचा चेंडू होता. केतन आपण पाहतोय या ठिकाणी. फ्रीजचा चेंडू झेल जरूर पकडला होता. फ्रीजचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अकरा चेंडू आणि 23 धावांची गरज आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतोय नो चेंडू पंचांनी घोषित केले आणि त्यानंतर चेंडू आपण पाहतो सीमारेषे पलीकडे जातोय. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय आणि या नोची एक धाव 5 धावा. खराब गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय अमरकडून. पुन्हा एकदा फ्रीजचा चेंडू आपण पाहणार आहोत. धावसंख्या स्कोर कार्ड फ्रीजचा चेंडू आपण पाहतोय. सिंगल या ठिकाणी घेतला जातो. सिंगलने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55 या आकड्यावरती. एक मिनिट स्कोर तुम्हाला क्लिअर केला जाईल.
स्कोर कार्ड 56 आहे. धावत संघ आपण या ठिकाणी यायचे. इथे खूप महत्वपूर्ण विकेट आपण या ठिकाणी पाहतोय आणि जरूर ऑफिशियल डिसिजन काय तुमचा? बॉल आहे. ओके. एक धाव आली. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी. इथं पाहतो बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. अफलातून हिट आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडू सीमारेषा पार. रस मिळतील आलेला षटकार.
निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. लाजवाब मॅच आपण पाहतो. 5 चेंडू 8 धावांची गरज. विशाल वसावा याचकडून आपण पाहतो पारितोषिक लागलं गेलंय. प्रत्येक निर्धाव चेंडूला 100 रुपयाचा पारितोषिक. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. ते खराब चेंडू आपण पाहतोय आतापर्यंत जे फेकले होते अमरने, तर पाहतोय बॅक टू बॉलर चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. इथे चांगला थ्रो. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू 7 धावांची गरज. 4 चेंडू 7 धावांची गरज. इथं पाहतो आपण जरूर पंतांकडे इशारा असेल आपला. 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. 3 चेंडू 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावांची गरज. मॅच मध्ये रंगतदार स्थिती निर्माण झाले. कोण जिंकणार कोण आणणार हे अजूनही आपण पाहतोय. मध्यंतरावरती आहे. वाईट चेंडू. मोफतची धाव आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज चेतन आपण पाहतोय. 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय बॅटची कडा. फलंदाज बाद झटका दिला जातोय. नवीन फलंदाज सचिन शिनारेला आपण पाहतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण पाहतोय 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज तयार. तर पाहतो फुलटा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. तर पाहतोय दुसऱ्या वेळेच्या प्रयत्नात लेझी क्रिकेट. लेझी क्रिकेट म्हणून पडला विकेट. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. तर जरूर या पांडुरंग सर अंपायरांनी 9 चेंडू चेक करायला सांगितलंय. आपण चेक करा. तो फेयर डिलिव्हरी आहे. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. 1 चेंडू 4 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. पण कोण जिंकणार कोण आणणार हे माहित नाहीये. पण यानंतर आम्हाला एक गोष्ट जरूर माहिती आहे. अंजप संघ क्षेत्ररक्षण करणार. दावत संघ आपण पाहतो फलंदाजी करणार. इथे चुरशीची मॅच. नेवाली विपक्ष पिंपलोली.
तर जाऊया आपण पाहतोय इथे पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचू लक्ष्मण आपण पाहतोय बीट होतोय पण पंच आमचे खरेच तयार सांगितलंय खराब चेंडू स्वेअर मला इथे आता मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झाली एक चेंडू आणि कंपल्सरी 3 धावांची गरज आहे एक चेंडू आणि 3 धावा इथे पाहतोय एक चेंडू दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते या ठिकाणी आपण पाहतोय एका धावेने आपण पाहतोय या ठिकाणी पराभूत व्हावं लागले नेवाली संघाला ज्याप्रमाणे आपण पाहतो याच मैदानामध्ये 66 धावा झाल्या होत्या आणि 66 धावा टाय झाल्या होत्या तर विशाल वसावा याचकडून आपण पाहतो चेतनसाठी 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलंय या कुशल या आपण या ठिकाणी कुशल या नंतर जाया